प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो आजच्या या सुंदर वेळेबद्दल. आणि आपण यावेळेस देवाच्या वचनामध्ये आपण जाणार आहे आणि आपण यावेळेस पहिले कोरिन्थियाचा 10वा अध्याय आणि 1 ते 5 वचन आपण या ठिकाणी आपण वाचणार आहे. पहिले कोरिन्थियाचा 10वा अध्याय आणि 1 ते 5 वचन. आणि भावांनो, माझी इच्छा नाही की तुम्ही याविषयी अजाण असावे की आमचे पूर्वज सगळे ढगाखाली होते आणि ते सगळे समुद्रातून पार गेले आणि ढगात व समुद्रात मोशेमध्ये सर्वांचा बाप्तिस्मा झाला आणि सर्वांनी एकच आध्यात्मिक अन्न खाल्ले आणि सर्व एकच आध्यात्मिक पाणी प्याले, कारण ते आपल्या मागे चालत असलेल्या आत्मिक खडकातून पीत होते. तो खडक तर ख्रिस्त होता, परंतु त्यांच्यातील बहुतेकांमध्ये देव संतोष पावला नाही, म्हणून त्यांचा रानात नाश झाला. यावेळेस आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पिता, यावेळेस आम्ही तुझ्या चरणाजवळ येत आहे येशूच्या नावामध्ये, आणि यावेळेस आम्ही प्रार्थना करत आहे की प्रभू, आज या ठिकाणी आम्ही तुझं वचन आम्ही ऐकत असताना, मनन करत असताना प्रभू तू आमच्या बरोबर राहा. आमचे आत्मिक कान, आमचे आत्मिक डोळे तू उघड, की जेणेकरून प्रभू आम्ही तुझ्या वचनातून आम्ही मनन करावं आणि तुझं वचन आम्ही समजून घ्यावं आणि त्याप्रमाणे आम्ही चालावं, यासाठी आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करतो. ये पवित्र आत्म्या, तू आम्हाला सहाय्य कर आणि विनंती करायचं की त्याद्वारे तुझं गौरव होते. येशू आमचा तारणारा याच्या नावामध्ये प्रार्थना केली म्हणतो ऐक बापा, आमेन. यावेळेस आपण जे वचन आपण या ठिकाणी आपण बघत आहे आणि ते वचन हे आम्हाला सांगतं की ते म्हणजे 5वं वचन या ठिकाणी म्हणतं की त्यांच्यातील बहुतांकामध्ये देव संतोष पावला नाही, म्हणून त्यांचा रानात नाश झाला. या ठिकाणी वचन असं म्हणत आहे की त्यांच्यामध्ये म्हणजे कोणामध्ये, तर या ठिकाणी मला तुम्हाला सांगू द्या की ते म्हणजे की ही जी गोष्ट आहे किंवा ही जी घटना जी आहे, जो पाऊल या ठिकाणी सांगत आहे, ते इस्रायल लोकांच्या विषयी सांगत आहे की ज्यावेळेस इस्रायल लोक ते मिस्रातून बाहेर निघाले आणि देवानं त्यांना त्या मिस्रातून बाहेर काढलं. 450 वर्ष ते दास्यगृहात होते. त्या ठिकाणी त्यांना पुष्कळ असा त्रास झाला, कष्ट झाले आणि एवढा त्रास होता की त्यांचा त्रास कमी होत नव्हता, तर दिवसेंदिवस वर्षानुवर्ष तो त्रास त्यांचा वाढत चालला होता. आणि मग ते देवाजवळ प्रार्थना करत राहिले, देवाजवळ आरोळी मारत राहिले आणि हे सगळं काही चालू असताना त्या ठिकाणी आम्हाला दिसतं की देवानं त्यांची आरोळी ऐकली, त्यांची प्रार्थना ऐकली आणि त्या ठिकाणी देवानं असं म्हटलेलं आहे की देव जो आहे तो देवानं त्यांच्यासाठी एक मसीहा पाठवला. मसीहा म्हणजे मुक्ती देणारा, तारणारा. आणि त्यांच्यासाठी मसीहा कोण होता, तर त्यांच्यासाठी मसीहा होता तो म्हणजे की मोशे. मोशे या शब्दाचा अर्थ आहे की ते म्हणजे की पाण्यातून वर आलेला. या ठिकाणी आम्हाला लक्षात ठेवायचं की मोशेची निवड देवानं केली आणि मोशे त्या गोष्टीला तयार नसताना सुद्धा त्या ठिकाणी देवानं त्याला तयार केलं. मी गेल्या आठवड्यामध्ये एक व्हिडिओ ग्रुपमध्ये मी टाकला होता की जेणेकरून आपल्या प्रत्येकाला ते समजावं. आणि जर आपण त्या ठिकाणी बघितलं तर आपल्याला दिसून येतं की मोशेला वारंवार सांगून सुद्धा मोशे म्हणत होता की नाही मी माझं काम नाही, पण तरी सुद्धा देवानं त्याला निवडलं. तो त्या ठिकाणी त्यांचा मसीहा झाला, तो गेला, त्यानं त्यांच्यासाठी अद्भुत चमत्कार त्या ठिकाणी केले. मिस्री लोकांचं मन, मिस्री राजाचं मन देवानं कठीण केलं आणि त्या पुष्कळ अशा संघर्षातून मोशे इस्रायल लोकांना घेऊन मिस्रातून तो बाहेर पडला. ज्यावेळेस तो मिस्रातून बाहेर पडला, त्यावेळेस तो मिस्रातून बाहेर पडल्यानंतर आपण जर बघितलं तर तो ज्या पद्धतीनं इस्रायल लोकांना तो घेऊन चालला होता ते चॅलेंज त्याच्या समोर होतं. आणि म्हणून आपल्याला जर या ठिकाणी आपण जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला दिसतं की ते म्हणजे की ज्यावेळेस मोशे इस्रायल लोकांना घेऊन बाहेर निघाला, त्यावेळेस पहिली गोष्ट जर काय घडली असेल त्या ठिकाणी, तर त्यांच्या समोर तांबडा समुद्र त्या ठिकाणी आला. पाठीमागं फारोचं सैन्य होतं
आणि पुढं तांबडा समुद्र होता. आणि अशा परिस्थितीमध्ये ते त्या ठिकाणी येत असताना त्या ठिकाणी इस्रायल लोक जे आहेत ते मोशे विरुद्ध कुरकुर करायला लागले, कारण त्यांच्यासमोर एक मरण होतं. आणि हे मरण काय होतं की पुढं समुद्र आहे आणि पाठीमागच्या बाजूला फॉरोचं सैन्य आहे. आणि त्यांना समजत नव्हतं की आपण आता काय केलं पाहिजे. पण देवानं त्या तांबड्या समुद्रातून त्यांना बाहेर काढलं. त्यांच्यासाठी तो समुद्र त्या ठिकाणी दुभागला आणि ते जो समुद्र जो आहे त्या समुद्राचे 2 भाग त्या ठिकाणी झाले. आणि जसं चांगल्या जमिनीतून चालावं तसं ते समुद्रातून ते त्या ठिकाणी चालत गेले. आता ह्या ठिकाणी पाऊलाच्या म्हणण्यानुसार, देवाच्या वचनानुसार या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की पाऊल या ठिकाणी म्हणतो की तुम्ही एका गोष्टीविषयी आजान असावं असं मला वाटत नाहीये. म्हणजे ही कोणती गोष्ट आहे की ज्याच्याविषयी आम्हाला आजान आम्हाला वाटतं? तर ही गोष्ट ही आहे, आणि ते म्हणजे की त्यांचा बाप्तिस्मा. कुणाचा बाप्तिस्मा? तर इस्रायल लोकांचा बाप्तिस्मा. आता ह्या घटनेला किती वर्ष झाले की पाऊल आणि हे जे इस्रायल लोक जे आहेत, हे इस्रायल लोक यांच्यामध्ये किती वर्षाचा कालावधी त्या ठिकाणी गेलेला आहे? तर त्या ठिकाणी आम्ही जर बघितलं तर 2,500 ते 3,000 वर्षाचा कालावधी गेलेला आहे. आणि या 2,500 ते 3,000 वर्षापूर्वी एक घटना घडलेली आहे. आणि ही घटना एवढे वर्ष गेलेले असताना लोकांच्या लक्षात आलं नाही की हे असं का घडलं, का देवानं त्यांना त्या ठिकाणी तांबड्या समुद्रासमोर आणलं, का त्यांना त्या तांबड्या समुद्रातून तो घेऊन गेला. आणि त्याचं कारण हे आहे की ते म्हणजे 6वं वचन या ठिकाणी आम्ही जर वाचलं तर या ठिकाणी असं म्हणतं की पाऊल या ठिकाणी म्हणत आहे की या गोष्टी आपणास दाखले अशा झाल्या यासाठी की त्यांनी लोभ धरला, त्याप्रमाणे आपण वाईट गोष्टींचा लोभ धरू नये. या ठिकाणी वचन असं म्हणतं की या गोष्टी आपणास दाखले अशा झाला. आम्हाला एक उदाहरण बनलं, आम्हाला एक एक्झाम्पल बनलं की बाप्तिस्मा हा नवीन करारामध्ये केवळ नाही आहे, तर बाप्तिस्मा हा जुन्या करारामध्ये आहे. बाप्तिस्म्याचा विधी हा नवीन करारामधला हा विधी नाही आहे, तर हा जुन्या करारामधला सुद्धा हा विधी आहे. आणि त्यावेळेस कसा बाप्तिस्मा झाला आणि आता कसा बाप्तिस्मा होत आहे, त्यावेळेस कोणामध्ये बाप्तिस्मा झाला, आता कोणामध्ये बाप्तिस्मा होत आहे, हे सर्व सविस्तर रीतीनं पाऊलाने या ठिकाणी सांगितलेलं आहे. या ठिकाणी तो म्हणत आहे की तुम्ही या गोष्टीविषयी अजाण नसलं पाहिजे. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामधला जर सगळ्यात पहिला विधी जर कोणता असेल तर तो विधी आहे बाप्तिस्मा विधी. ज्या व्यक्तीनं प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे, ज्या व्यक्तीनं प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे चालण्याचं ठरवलेलं आहे, ज्या व्यक्तीनं जुनं जीवन सोडण्याचा निश्चय केलेला आहे, ज्या व्यक्तीनं आपल्या पापाला मरायचं ठरवलेलं आहे, ज्या व्यक्तीनं जगाला मरायचं ठरवलेलं आहे आणि देवासाठी जगून पुढे जाण्याचा विचार केलेला आहे, त्या व्यक्तीसाठी हा सगळ्यात पहिला विधी आहे. आणि ज्यावेळेस हा विधी होतो, या ठिकाणी देवाचं वचन असं सांगतं की ते म्हणजे की त्या विधीला काहीतरी कारण आहे. काय कारण आहे? तर ते म्हणजे की ज्यावेळेस हा विधी होतो त्यावेळेस आम्हाला मुक्तता मिळते, आम्हाला उद्धार मिळतो, आम्हाला तारण मिळतं. या ठिकाणी देवाचं वचन या ठिकाणी म्हणतं की ते म्हणजे आमचे पूर्वज सगळे ढगाखाली होते. आमचे पूर्वज हे सगळे थोडे थोडके नाही तर सर्व, जर आम्ही जर चित्र जर बघितलं किंवा ती मूवी बघितली तर आमच्या लक्षात येईल की लहान बाळापासून ते मोठ्यापर्यंत हे सगळे ढगाखाली होते. आणि हे सगळे ढगाखाली असताना, ढग म्हणजे काय तर त्या ठिकाणी देवानं मेघस्तंभ त्या ठिकाणी तयार केला होता आणि तो मेघस्तंभ सतत त्यांच्या दिवसा त्यांच्या वर असायचा आणि रात्रीचा त्यांच्या पाठीमाग असायचा. आणि हा जो मेघस्तंभ जो आहे, ह्या मेघस्तंभाखाली हे निघाले होते. आणि इथं असं म्हटलं की
ते समुद्रातून पार गेले. आज आमचं जीवन हे असंच आहे की आमच्या समोर एक समुद्र देवानं ठेवलेला आहे. एक आमच्यासाठी मुक्ततेचे ठिकाण ठेवलेलं आहे. आज ज्यावेळेस मी या वचनावर गेल्या काही दिवसापासून मी मनन करत आहे आणि मनन करत असताना बऱ्याचशा गोष्टी माझ्या डोळ्यासमोर येत आहेत आणि मग मला एकच गोष्ट माझ्या जीवनामध्ये मला दिसते की ते म्हणजे की समुद्र आमच्यासाठी एक चॅलेंज आहे. काल रात्री मी अचानक 1:30 पावणे 2ला मी उठलो. मला माहित नाही की का मला जाग आली. खूप मला अस्वस्थ वाटत होतं आणि मग मी ज्यावेळेस उठलो मी प्रार्थना केली की देवा काय तुला माझ्या बरोबर बोलायचं आहे, तुला मला काय सांगायचं आहे. आणि त्यावेळेस देवानं माझी समस्या माझ्या समोर ठेवली. देवानं मला सांगितलं की आज जर तुझ्या समोर जर सगळ्यात मोठं चॅलेंज काय असेल तर ते म्हणजे की तुझा फायनान्स, की तू आर्थिकरित्या खूप स्ट्रगल करत आहेस. आणि मी म्हटलं की देवा मी कुठेतरी चुका लागलेला आहे, माझं गणित कुठेतरी चुकत आहे. आणि देवानं सांगितलं की नाही तुझं गणित कुठंच चुकत नाही. मी विचार केला की मी म्हटलं की नाही, माझ्या घरात सगळे शिकलेले आहेत, माझ्या घरामध्ये सगळे सक्षम आहेत. जर आम्ही ठरवलं तर आम्ही पैसे कमवू शकतो, पैसे मिळवू शकतो, पण तरी सुद्धा आमच्या घरामध्ये पैसे येत नाही आहेत. आम्हाला स्ट्रगल करायला लागत आहे. देवा का? आणि मग देवानं काही गोष्टींची उत्तर मला दिली. मला तुम्हाला सांगू द्या की ते म्हणजे आमच्या जीवनामध्ये हा समुद्र कायम आमच्यासाठी वाट बघत असतो आणि हा समुद्र आम्हाला एक चॅलेंज करत असतो की तू याच्यातून कसं जाशील, तू याच्यातून कसं पार जाणार आहेस. पण जर तुम्ही यशाया 43 अध्याय जर त्या ठिकाणी जर वाचला तर त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल की त्या ठिकाणी देव यशायाला म्हणत आहे तू जलातून चालशील ती तुला बुडवायची नाही. या ठिकाणी देवाचं वचन असं म्हणतं की तू जलातून चालशील, तुला जलातून जावंच लागणार आहे. आमच्या जीवनामध्ये येणारा प्रॉब्लेम, आमच्या जीवनामध्ये येणाऱ्या समस्या, आमच्या जीवनामध्ये येणारे चॅलेंज देव म्हणतो की तुला ते घेतलं पाहिजे, तुला त्याच्यातून गेलंच पाहिजे. मी आता थोड्या वेळापूर्वी सुद्धा मी बसून मी विचार करत होतो की हे चॅलेंज किती दिवस आपण स्वीकारायचं, किती दिवस आपण स्ट्रगल करायचं. पण ज्यावेळेस हे वचन या ठिकाणी या वचनावर ज्यावेळेस मी आता सांगण्यासाठी ज्यावेळेस मी उभारलेला आहे, देव या ठिकाणी म्हणत आहे की ते सर्व समुद्रातून पार गेले म्हटलेलं आहे. म्हणजे तो समुद्र त्यांना अडवू शकला नाही. देव मोशेला म्हणतो की तू जलातून चालशील, तू चालणार आहेस, तू थांबणार नाहीयेस, तू बुडणार नाहीयेस, तर तू त्याच्यातून पार जाणार आहेस, तू पलीकडे जाणार आहेस. जेव्हा आम्ही आमच्या समस्येतून आम्ही ज्यावेळेस निघतो त्यावेळेस आम्ही समस्येतून निघत असताना एक अशी स्थिती आमच्या जीवनामध्ये येते की आम्हाला असं वाटतं की बस आता नको, बस झालं, आम्हाला नको आहे. जसं मगाशी सीमानं सांगितलं ते उदाहरण दिलं की असं वाटतं की नाही आता बस झालं, संपलं, आता किती दिवस स्ट्रगल करायचा, आता वय होत चाललेलं आहे, शरीरातली शक्ती कमी व्हायला लागलेली आहे, दुसऱ्या बाजूला कोण ऐकत नाही आहे. आणि मग अशा परिस्थितीत सगळ्या गोष्टी विरोधात असताना आपण त्याच्या पार जायचं हे एक चॅलेंज हे खूप महत्वाचं आहे. या ठिकाणी वचन असं म्हणतं की जेव्हा ते पार गेले त्यावेळेस ढगात व समुद्रात मोशेमध्ये सर्वांचा बाप्तिस्मा झाला. कशामध्ये? इथं असं म्हटलंय की ढगामध्ये आणि मोशेमध्ये दोन गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. ते ढगामधून गेलेले आणि ते मोशेमध्ये आहे. आज हे वचन तुम्हाला आणि मला काय सांगत आहे? आज हे ढग तुम्हाला आणि मला काय सांगत आहे? जर आम्ही इब्री लोकास पत्र आणि याचं 12वा अध्याय पहिलं वचन जर वाचलं तर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे बघा. इब्री 12:1
तर आपण साक्षीच्या एवढ्या मोठ्या ढगाने वेढलेले आहोत, म्हणून आपण ही प्रत्येक ओझे व सहज अडवणारे पाप टाकून आपल्या पुढे ठेवलेल्या धावेवरून धीराने धावावे. आपण साक्षीच्या एवढ्या मोठ्या ढगाने वेढलेले आहोत. आमच्या आजूबाजूला साक्षी आहेत. ज्यावेळेस आम्ही बाप्तिस्मा घेत असतो त्यावेळेस ह्या बाप्तिस्मा काय तर आमची साक्ष आहे, लोकांची साक्ष आहे. जसं मी वारंवार बाप्तिस्माच्या वेळेस मी सांगत असतो की ते म्हणजे की लोकांनी बाप्तिस्मा घेतला आणि येशू ख्रिस्ताने सुद्धा बाप्तिस्मा घेतला. पण प्रत्येकाच्या बाबतीत देवानं असं म्हटलं नाही, स्वर्गीय पित्यानं असं म्हटलं नाही की हा माझा परमप्रिय पुत्र आहे किंवा ही माझी परमप्रिय कन्या आहे, असं या ठिकाणी म्हटलेलं नाही. पण ज्यावेळेस येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्या ठिकाणी पाण्यातून वर आला, पवित्र आणि तो प्रार्थना करत असताना पवित्र आत्मा त्याच्यावर उतरला, त्यावेळेस स्वर्गीय पिता म्हणतो की हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याविषयी मी संतुष्ट आहे. म्हणजे ज्यावेळेस आम्ही बाप्तिस्मा घेतो, ज्यावेळेस आम्ही पवित्र आत्म्यानं भरतो, त्यावेळेस देव आमच्यावर संतुष्ट होतो. ज्यावेळेस इस्रायल लोक या ठिकाणी त्या ढगामधून त्या ठिकाणी निघाले, त्यांच्या बरोबर हे जे ढग जे आहे हे केवळ भौतिक ढग नव्हतं त्यांच्या बरोबर, तर त्या ठिकाणी आम्हाला दिसतं की साक्षीचं ढग सुद्धा त्यांच्या बरोबर होतं. त्यांच्या अगोदर त्या ठिकाणी अब्रामाची साक्ष होती. त्यांच्या अगोदर आम्ही जर बघितलं तर हनोकाची साक्ष होती. प्रत्येकाची साक्ष त्या ठिकाणी होती. याकोब, येसाव या सर्वांची साक्ष त्या ठिकाणी होती. चांगल्या वाईटांची साक्ष त्या ठिकाणी होती. आणि ह्या साक्षीमधून ते त्या ठिकाणी निघाले होते. आणि ज्यावेळेस त्या साक्षीतून ते निघाले होते, तर दुसरी गोष्ट त्यांच्या बरोबर होता की ते म्हणजे की मोशे. हा मोशे कोण होता? तर मोशे त्यांचा मसीहा होता. आज तुमच्या आणि माझ्यासाठी काय आहे? तर तुमच्या आणि माझ्यासाठी जे ढग आहे ते आमच्यासाठी साक्षीचं ढग आहे. जसं या ठिकाणी इब्री लोकांच्या पत्रामध्ये सांगितलेलं आहे, मोठ्या मेघानं आम्ही वेढलं गेलेलं आहे. म्हणजे आमच्याकडे खूप साक्षी भरलेल्या आहेत. ज्यावेळेस युट्यूबवर जातो त्या ठिकाणी आम्हाला दिसतं की पुष्कळ साक्षी लोकांच्या दिसतात. यानं त्या साक्षी आम्हाला दिसतात, आम्हाला ऐकायला मिळतं. लोक आम्हाला सांगतात साक्षीचा मेघ जो आहे सगळीकडे पसरलेला. मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही काय करत आहे? त्या मेघाच्या खालून आम्ही चाललेलं आहे का? त्या मेघानं आम्ही वेढलेलं आहे, तर आम्ही त्या मेघातून आम्ही चाललेलं आहे का? तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की त्या मेघाबरोबर त्या ठिकाणी काय आहे? तर त्या ठिकाणी आम्हाला दिसतं की ते म्हणजे की मोशे. या इस्रायल लोकांच्या बरोबर मोशे होता, एक मसीहा होता. पण आज तुमच्या आणि माझ्यासाठी आम्हाला दिसतं की नाश पावणारा मसीहा आमच्याकडे नाही आहे, शारीरिक मसीहा आमच्याकडे नाही आहे, तर देवानं आम्हाला आत्मिक मसीहा आम्हाला दिलेला. मोशेनं त्यांना त्या सगळ्या गोष्टीतून काढलं आणि जो वचनदत्त देशामध्ये घेऊन जाणार होता तो त्या ठिकाणी जाण्याच्या अगोदर देवानं त्याला घेऊन गेला. तो शरीरामध्ये होता आणि त्याचं शरीर त्या ठिकाणी नष्ट झालं. पण आज आम्ही जे नव्या कराराचे जे लोक आहेत, आमच्यासाठी देवानं येशू ख्रिस्त तारणारा ठेवला की तो केवळ आमच्यासाठी जगला नाही, तर तो आमच्यासाठी मेला, आमच्यासाठी परत उठला आणि तो स्वर्गामध्ये गेला आणि तो परत येणार आहे. आणि असा हा जो जिवंत देव आहे, जो आमचा मसीहा आहे, या मसीहामध्ये म्हणजे या येशू ख्रिस्तामध्ये तुमचा आणि माझा बाप्तिस्मा झालेला आहे किंवा होणं गरजेचं. आणि ज्यावेळेस आमचा बाप्तिस्मा होतो, या ठिकाणी आम्हाला दिसतं की असं म्हटलेलं आहे, सर्वांनी एकच आत्मिक अन्न खाल्ले. सर्वांनी एकच आत्मिक अन्न खाल्लेलं. आज आपण बघतो की या जगामध्ये एवढ्या मंडळ्या आहेत की आपण त्याची गणती करू शकत नाही. आणि या सगळ्या मंडळ्या ज्या आहेत या अशाच प्रकारे साक्षीच्या मेघातून आलेल्या आहेत आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आलेल्या आहेत. त्या प्रत्येकाचा बाप्तिस्मा झालेला आहे आणि या सगळेजण एकच आत्मिक अन्न खात आहेत. हे आत्मिक अन्न काय आहे? जर या ठिकाणी आपण जर बघितलं तर आम्हाला दिसतं की योहान याचा 6वा अध्याय 31 वचन, त्या ठिकाणी येशू ख्रिस्त काय म्हणत आहे? योहान याचा 6वा अध्याय आणि 31 वचन, आमच्या पूर्वजांनी रानामध्ये मान्ना खाल्ला. असे लिहिले आहे की त्याने त्यांना आकाशातून भाकर खायला दिली. तेव्हा येशूने त्यांना म्हटले,
मी तुम्हाला खचित सांगतो, मोशेने तुम्हाला आकाशातून येणारी भाकरी खायला दिली नाही, पण माझा बाप आकाशातून येणारी खरी भाकर तुम्हाला देतो. कारण जी आकाशातून खाली येते व जगाला जीवन देते ती देवाची भाकर होय. यावरून ते त्याला म्हणाले की हे प्रभू, ती भाकर सर्व काळ आम्हाला दे. येशूने त्यांना म्हटले, मीच जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो तो कधीही भुकेला होणार नाही, आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही ताणेला होणार नाही. या ठिकाणी आम्हाला दिसतं की जी भाकर जी आहे ती भाकर कोण आहे, तर आज त्या ठिकाणी ही भाकर मानणं नाही आहे, तर प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की ती जीवनाची भाकर मीच आहे. आज आम्ही बघतो की प्रत्येक चर्चेसमध्ये, मग ते विश्वासणारे असू दे, विश्वासणारे असू दे, नॉमिनल असू दे, मेनलाईन असू दे, कोणतेही चर्च असू दे, प्रत्येक जण एकाच भाकरीतून खात आहे. आमचे बायबल वेगवेगळे असतील, बायबलमध्ये असणारे त्या ठिकाणी डॉक्टरीन्स वेगवेगळे असतील, पण जे वचन जे आहे ते वचन प्रभू येशू ख्रिस्त आहे. येशू ख्रिस्त म्हणतो की मी जीवनाची भाकर आहे, मी स्वर्गातून आलेला आहे आणि मी जगाला मी जीवन देत आहे. आणि तो म्हणतो की या ठिकाणी पाऊल म्हणत आहे की त्या सर्वांनी एकच अन्न खाल्लेलं आहे. आज सुद्धा सर्वजण एकच अन्न खात आहे. प्रत्येकाकडे वेगळं वेगळं बायबल नाही आहे, ट्रान्सलेशन भलेही सगळ्यांचे वेगळे असतील, पण त्या ठिकाणचं आशय जो आहे तो तोच आहे. मग जर असं जर आहे तर मी या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतं की आम्ही सगळेजण एकाच आत्मिक अन्नातून खात आहे. पुढे या ठिकाणी तो म्हणतो आणि सर्व आत्मिक पाणी प्याले. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, त्यांनी फक्त अन्न खाल्लेलं नाही आहे, तर ते पाणी सुद्धा पिलेलं आहे. कोणतं पाणी? आत्मिक पाणी पिलेलं आहे.